नमस्कार, मी नितीन पवार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधार सीडिंग म्हणजे काय व आधार सीडिंग कसे करायचे. तुम्ही घर बसल्या देखील तुमचे आधार बँकेशी संलग्न करू शकतात. आधार सीडिंग घर बसल्याही करू शकतात. हे कसे करायचे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आधार सीडिंग म्हणजे काय? तर मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही योजना आहेत, रोजगार हमी योजना असेल, मनरेगा असेल, पीएम किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहेत, या सर्व योजनेचे पैसे हे लाभधारकांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी लाभधारकांच्या खात्याला आधार संलग्न असणे आवश्यक असते, म्हणजेच आधार सीडिंग असणे आवश्यक असते. या सर्व योजनेचे पैसे हे डीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येतात. त्यासाठी तुमच्या सेव्हिंग खात्याला आधार संलग्न असणे आवश्यक असते. तर ते कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्याच्या नंतर तिथे NPCI असे सर्च करायचे आहे. NPCI ची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली कंझ्युमर म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला भारत आधार सीडिंग असे एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्या. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे तुमची बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे, कोणत्या बँकेचा अकाउंट आहे ते तुमची बँक सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं सीडिंगचं टाईप आहे. तुम्ही आधी कुठल्या बँकेमध्ये तुमचं आधार सीडिंग होते का, किंवा तुम्ही पहिल्यांदाच आधार सीडिंग करताय, ते इथं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं या डॉट वरती क्लिक करायचं आहे. खाली हा कॅप्चा पूर्ण भरून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे आधार सीडिंग होऊन जाईल. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की याचा उपयोग हा प्रत्येक जनसामान्यासाठी होईल. धन्यवाद.